नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शन लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। निसर्गाची एक सुंदर साखळी आहे आणि त्या साखळीप्रमाणे आपण जर जगलो तर निसर्गाचं एक चक्र पूर्ण होतं। पण आपण करतो काय? आपण नेमकं उलटं करतो। प्रगतीच्या नावाखाली, हरित क्रांतीच्या नावाखाली आपण काय केलं तर वारे माप रासायनिक खतांचा वापर केला, बुरशीनाशकांचा वापर केला। त्यामुळे झालं काय? जमिनीचं आरोग्य बिघडलं आणि सोबत आपलंही आरोग्य बिघडलं। आपण सध्या खातो काय तर विषान्न खातोय, ज्यामध्ये रासायनिक घटकांचा भरपूर अंश आढळून येतो। आणि हे सगळं टाळायचं तर उत्तर कोणाकडे? तेही उत्तर निसर्गाकडे आहे। म्हणजे जसे बुरशीनाशक, जीवाणू हे अपायकारक निसर्गामध्ये आहे, तसे उपकारक वरदान ठरतील मैत्रीसारखे जीवाणू आणि बुरशीनाशक निसर्गात आहे। त्यांचं प्रमाण जर आपण वाढवलं तर नैसर्गिक पद्धतीनं रोगांवर नियंत्रण आपण मिळवू शकतो। नेमकं तेच कसं मिळवायचं हे आपण आजच्या कार्यक्रमातनं जाणून घेऊया। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजचा विषय लक्षात घ्या। आजचा विषय आहे रब्बी पिकावरील रोगांचं जैविक व्यवस्थापन। आणि याविषयी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केले डॉक्टर चंद्रशेखर आंबाडकर यांना, सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणाहून ते आलेत आणि जैविक रोग नियंत्रण कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना राधाकृष्ण शांती मल्होत्रा पुरस्कारही मिळालेला आहे। नमस्कार सर। नमस्कार। कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे। सर, सुरुवातीला मला सांगा की पिकांवर जे रोग किंवा कीड येतात तर त्यामागचं नेमकं कारण काय आहे? काय कारणानं हे सगळ्या गोष्टी घडून येतात? काय सांगाल? तर सर्वात महत्त्वाचं आहे, कुठल्याही पिकांवर जो रोग निर्माण होतो त्याला 3 घटक फार महत्त्वाचे असतात। तर त्या 3 घटकांमध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक असतो तो म्हणजे प्रतिकारक्षम नसलेलं पीक, आणि दुसरा महत्त्वाचा घटक आहे की सूक्ष्म जीवजंतू, आणि तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे पोषक वातावरण। या तिन्ही घटकांचा ज्यावेळेस एकत्रितपणे समावेश होतो त्यावेळेस पिकांवर रोग निर्माण होतात। आणि आपण एक अशी म्हण आहे की वक्त से पहले और वक्त के बाद किसी को कुछ नहीं मिलता। तर वेळ सुद्धा हे फार महत्त्वाची असते। म्हणजे एखाद्या गोष्टीची वेळ जर आली नसेल तर त्या पिकांवर तो रोग सुद्धा येणार नाही। म्हणून हे 4 घटक हे फार महत्त्वाचे आहे कुठल्याही पिकांवर रोग येण्यासाठी। बरं, आता पीक संरक्षणासाठी आपण जैविक निविष्ठा या फार महत्त्वपूर्ण समजल्या जातात, तर मग त्यांची नेमकी आवश्यकता का आहे? आपण काय सांगाल याबाबत शेतकरी बांधवांना? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम, कारण आपण 75च्या दशकामध्ये हरित क्रांतीचा उदय आपल्या भारतामध्ये झाला आणि त्यामध्ये आपण निश्चितच फार मोठ्या प्रमाणात यशस्वी झालो। पण त्याचबरोबर त्याचे काही साईड इफेक्ट सुद्धा आपल्याला भोगावे लागत आहे। म्हणजे शेतकऱ्यांनी काय केलं की वारेमाप फर्टिलायझर्सचा वापर केला, वारेमाप बुरशीनाशकांचा, रसायनांचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला। तर याचे काही दुष्परिणाम असे झालेत की शेतकऱ्यांना आता पंजाबमधलंच उदाहरण घ्या की जिथे कॅन्सर सारख्या रोगाने अनेक लोकांना आपण ती ट्रेन दाखवूया आपण प्रेक्षकांना की पंजाबमधली जी ट्रेन आहे ना ती आपण दाखवूया की कशा पद्धतीने होतंय ते। तर त्यामध्ये अक्षरशः अनेक जे पेशंट्स आहेत ते कॅन्सरग्रस्त पेशंट्स आहेत। आणि त्याचप्रमाणे केरळमध्ये एक कासारगोड जिल्ह्यामध्ये एंडोसल्फान ट्रॅजेडी एक झाली होती, ज्यामध्ये लोकांना फार मोठ्या प्रमाणात त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले होते आणि अजूनही ते लोक भोगत आहेत। तर हे सगळे दुष्परिणाम कशामुळे झालेले आहेत? तर या अति रोगनाशकांच्या आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे। तर त्यामुळेच काय होत आहे की निसर्गातील जी मित्र किडी आहेत किंवा मित्र बुरशी यांची संख्या सुद्धा कमी होत आहे। आणि ही जर संख्या आपल्याला कमी करायची, वाढवायची असेल तर निश्चितपणे आपल्याला जैविक रोग नियंत्रण किंवा जैविक कीड नियंत्रण यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना समजून सांगावे लागेल आणि त्यामध्ये आपल्याला पुढे जावे लागेल। बरं सर, आपण बघतो आहोत की काही मार्ग आहे जैविक व्यवस्थापनाचे, आपण ते स्क्रीनवरही दाखवूया शेतकऱ्यांना की कशा पद्धतीने हे मार्ग आहेत की आपण खऱ्या अर्थानं नियंत्रण हे करू शकतो। हो, तर जैविक नियंत्रणाचा एक प्रमुख उद्देश असा आहे की जमिनीचं स्वास्थ्य बिघडू न देता
आणि कुठल्याही पशु पक्षी मानवास अपायकारक न होता आपल्याला रोगांचं नियंत्रण हे करायचं आहे. बरोबर. आणि त्यामध्ये निश्चितच आपल्याकडे अनेक अशा मित्र बुरशी आहेत, असे मित्र जीवाणू आहेत जे अनेक दुसऱ्या हानिकारक बुरशींवर, हानिकारक कीटकांवर नियंत्रण मिळवण्यास आपल्याला मदत करतात. आपण स्लाइड दाखवू शकतो प्रेक्षकांना की मुख्य हेतू हा नेमका काय आहे यामागचा जैविक व्यवस्था. हा आपण दिसतंय स्लाइड. हां, तर यामध्येच आपल्याला जमिनीचं स्वास्थ्य हे बिघडू द्यायचं नाही आहे आणि त्यामुळे पर्यावरणाला सुद्धा हानी आपल्याला पोहोचवायची नाही आहे. आणि जर हे सर्व करायचं असेल तर एकमेव जो आहे तो आपल्याला जैविक रोग व्यवस्थापन हे आपल्याला अवलंब करायचं आहे. बरं, आता जैविक संरक्षणासाठी जर आपण बुरशीनाशकांचा विचार करायचा झाला तर अशी कोणती बुरशीनाशक आहेत की ज्याचा उपयोग आपण करून घेऊ शकतो? हां, तर यामध्ये जैविक बुरशीनाशकांमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे तर ती एक ट्रायकोडर्मा नावाची बुरशी, त्याचप्रमाणे एम्पिलोमायसिस नावाची बुरशी. आणि या ज्या बुरशी आहेत तर या फार महत्त्वाच्या आहेत की ज्या जैविक रोग नियंत्रणामध्ये हानिकारक बुरशींवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतात. बरं. आणि पीक संरक्षणासाठी जर आपल्याला उपयुक्त जीवाणू सांगायचे झाले शेतकरी बांधवांना, बरोबर आहे, तर आपण कोणते सांगणार? ज्याप्रमाणे मी आता ज्या बुरशी सांगितल्या ट्रायकोडर्मा सारख्या बुरशी, तसे जीवाणू सुद्धा आहे. त्यामध्ये सुडोमोनास फ्लोरोसन्स नावाचा जीवाणू आहे, बॅसिलस सबटिलिस नावाचा आहे, बॅसिलस पिमिलिस नावाचा जीवाणू आहे. तर हे जे जीवाणू आहेत हे सुद्धा स्वतःच्या शरीरातून अनेक वाढवर्धक द्रव्य निर्माण करतात आणि इतर हानिकारक जे रोग आहेत तर त्याला अटकाव करण्याचं काम हे जीवाणू सुद्धा आपल्याला मदत करतात. बरं, आता रोग नियंत्रणासाठी एक अत्यंत प्रभावी अशी ट्रायकोडर्मा, तर ही नेमकी कोणत्या कोणत्या पिकांवर यांचा उपयोग केला जाऊ शकतो आणि कशा पद्धतीने ट्रायकोडर्मा ही प्रभावी ठरू शकते, काय सांगाल सर याविषयी? आपण असं करूया, एक एक स्लाइड प्रेक्षकांना दाखवत जाऊया आणि ट्रायकोडर्माचं आपण खूप सविस्तर पद्धतीने प्रेक्षकांना माहिती देऊया. सांगा सर. तर ही ट्रायकोडर्मा जी बुरशी आहे ही बुरशी जमिनीतच वास्तव्यास आहे आणि ही एक हिरव्या रंगाची बुरशी आहे. आता त्याला बुरशीलाच कवक सुद्धा म्हणतात. तर ही जी बुरशी आहे ही जमिनीत वास्तव्यास असते आणि जमिनीतच अनेक हानिकारक बुरशी सुद्धा वास्तव्यास असतात. आपण जसं म्हणतो की काट्याने काटा काढणे, ही जी एक म्हण आहे, तर त्याचप्रमाणे म्हणजे काय करत आहे ही ट्रायकोडर्मा बुरशी, ही हानिकारक बुरशी आहेत. जशा पिथियम नावाची बुरशी आहे, फायटोप्थोरा नावाची बुरशी आहे, रायझोक्टोनिया नावाची बुरशी आहे, फ्युझॅरियम नावाच्या बुरशी आहेत. तर या बुरशी ज्या आहेत तर या फार मोठ्या प्रमाणात रोग निर्माण करतात आणि हे रोग निर्माण झाल्यामुळे वनस्पतींना फार मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान सोसावं लागतं. तर ही ट्रायकोडर्मा काय करते की ही जलद वाढणारी प्रजाती आहे. याच्या अनेक प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात जमिनीमध्ये आणि याचे फार मोठ्या प्रमाणात संशोधन सुद्धा झालेले आहे. त्यामध्ये ट्रायकोडर्मा हर्जियानम आहे, ट्रायकोडर्मा ॲस्पेरलम आहे, ट्रायकोडर्मा ॲट्रोव्हिरिडी आहे, ट्रायकोडर्मा हॅमॅटम आहे. अशा अनेक ट्रायकोडर्माच्या प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. आणि यांचं कार्यपद्धती आपण आधी समजून घ्या की ही कार्य कशा पद्धतीने करतात. तर यामध्ये ही जागेसाठी स्पर्धा निर्माण करतात. मी आताच तुम्हाला सांगितलं की ही फार जलद रीतीने वाढणारी बुरशी आहे. मग जी फायटोप्थोरा किंवा पिथियम नावाची बुरशी जमिनीत वाढते तर या बुरशीच्या अत्यंत जलद रीतीने, यांच्यापेक्षा जलद रीतीने ही ट्रायकोडर्मा वाढते. मग तिथे काय होते की जागेसाठी आणि अन्नासाठी स्पर्धा निर्माण होते. मग ही जागेसाठी आणि अन्नासाठी स्पर्धा निर्माण झाली की दुसऱ्या बुरशींना तिथे वाढ व्हायला अटकाव निर्माण होतो आणि त्यांच्यासाठी तिथे अन्न उरत नाही, त्यांच्यासाठी जागा उरत नाही. जागा उरते ती केवळ ट्रायकोडर्मासाठी. नंतर ही ट्रायकोडर्मा बुरशी काय करते की स्वतःच्या शरीरातून काही प्रतिरोधके निर्माण करते. आणि प्रतिरोधके निर्माण म्हणजे आता यामध्ये जर उदाहरण द्यायचं झालंच तर ट्रायकोडर्मा ही व्हिरिडिन आणि ग्लायोटॉक्झिन नावाचे प्रतिरोधक स्वतःच्या शरीरातून निर्माण करते आणि ती जैव रसायनाची निर्मिती त्या हानिकारक बुरशींना अपायकारक असते. तसेच या बुरशीचे जे कवकतंतू आहेत, ज्याला आम्ही मायसेलियम म्हणतो, हे कवकतंतू त्या हानिकारक बुरशीच्या शरीराभोवती गुंडाळले जातात. म्हणजे त्या दुसऱ्या हानिकारक बुरशीच्या कवकतंतू भोवती गुंडाळले जातात आणि त्याच्या वाढीपासून अटकाव निर्माण होतो. म्हणजे ती हानिकारक बुरशी जमिनीतून वाढ होऊ शकत नाही. एकदा जर का ती वाढली नाही तर साधारणतः म्हणजे त्यावर होणारे रोग सुद्धा आपल्याला म्हणजे पाहायला मिळणार नाही. तर या पद्धतीनं ही ट्रायकोडर्मा बुरशी फार चांगल्या तऱ्हेनं जैविक पद्धतीनं
इतर हानिकारक बुरशींवर नियंत्रण मिळवण्याचं काम करते. आता जी रोगकारक बुरशी आहे पिथियम, आपण तिची स्लाइड प्रेक्षकांना दाखवूया. रोपाची मर यासाठी आपण कशा पद्धतीने समजून सांगू शकतो ते बघा सर. ती स्लाइड आपण प्रेक्षकांना आता दाखवूया आणि एकूणच ट्रायकोडर्माचं कार्य त्यातनं विस्तृत आपण सांगू शकू. चालेल. तर ट्रायकोडर्मा ही कुठल्या कुठल्या बुरशींवर अटकाव निर्माण करते याचं आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करूया. तर ही पिथियम नावाची बुरशी आहे. याचं पूर्ण नाव पिथियम एफॅनिडर्मॅटम. अच्छा. तर ही अनेक रोपांवर मर रोग निर्माण करण्यास, म्हणजे रोपांची जी प्राथमिक अवस्था असते त्या प्राथमिक अवस्थेमध्ये या पिथियम एफॅनिडर्मॅटम या बुरशीचा अटॅक होतो आणि त्यामुळं पिकांची जी वाढ आहे ती खुंटल्या जाते. जर आपण वेळीच त्याच्या आधीच जर आपण बीज प्रक्रिया केली किंवा जमिनीमध्ये आपल्या ट्रायकोडर्माची संख्या जास्त असली तर या पिथियमच्या रोगाला आपण अटकाव करू शकतो. त्याचप्रमाणे एक फायटोप्थोरा नावाची सुद्धा बुरशी आहे. ती स्लाइड पण आपण दाखवूया. तर फायटोप्थोरा हा फार मोठ्या प्रमाणात आता अनेक पिकांमध्ये आपल्याला आढळतो आणि या फायटोप्थोरा रोगामुळं म्हणजे अक्षरशः रोपं कोलमडतात, रोपांची मर तयार होते. तर हे सुद्धा कमी व्हावं यासाठी ट्रायकोडर्मा हा एक रामबाण उपाय आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे अनेक दुसरे आणखी रोग आहेत, म्हणजे जे जमिनीत वास्तव्यास असणारी हानिकारक बुरशी जी फ्युझॅरियम नावाची बुरशी आहे, पुन्हा स्क्लेरोशियम नावाची बुरशी आहे, मॅक्रोफोमिना नावाची बुरशी आहे. या अत्यंत हानिकारक बुरशी आहेत. मायक्रोफोमिना ही जी बुरशी आहे तर ही खडखड्या नावाचा रोग किंवा आम्ही त्याला चारकोल रॉट म्हणतो इंग्रजीमध्ये. तर ही ज्वारीमध्ये, मक्यामध्ये, सोयाबीनमध्ये हा रोग फार मोठ्या प्रमाणात आढळून येतो जिथे बीज प्रक्रिया केली नसते किंवा जिथे या मॅक्रोफोमिनाचं जी संख्या आहे त्या जमिनीत जास्त असते. अशा वेळेस हा रोग फार मोठ्या प्रमाणात येतो आणि हा रोग जर आला तर पूर्ण झाड हे आपलं नष्ट होण्यासही मदत म्हणजे नष्ट होतं. त्यामुळे याला सुद्धा अटकाव करण्यासाठी आपल्याला ट्रायकोडर्माचा वापर निश्चितपणे केला पाहिजे. बरं, आता एक मान कुजव्या कॉलर रॉट याविषयी आपण सांगूया. बरोबर आहे. हा सुद्धा मान कुजव्या जो रोग आहे तो स्क्लेरोशियम रोल्प्साय नावाची एक बुरशी आहे. ही स्क्लेरोशियम रोल्प्सा ही मान कुजव्या म्हणजे आता जमिनीलगतचा जो खोडाचा भाग आहे. अच्छा. तर त्यावर ही पांढऱ्या रंगाची बुरशी आपल्याला आढळून येते आणि जर बारकाईने जर आपण निरीक्षण केलं तर त्यावर काळ्या काळ्या रंगाचे मोहरीसारखे दाणे त्या पांढऱ्या बुरशीवर आपल्याला दिसायला येतात. तर हा सुद्धा एक फार मोठा म्हणजे महत्वाचा रोग आहे की हा रोग जर आला तर पूर्ण रोप हे कोलमडून जातं आणि या रोगाला सुद्धा रामबाण उपाय म्हणजे आपली ट्रायकोडर्मा बुरशी आहे. बरं, मर रोग होण्याच्या आणखीन काही कारणे आपण त्या स्लाइडद्वारे दाखवूया प्रेक्षकांना आणि त्याचं स्पष्टीकरण आपण द्यावं सर. चालेल. मर रोग होण्याचं आणखी एक महत्वाचं कारण आहे फ्युझेरियम नावाची बुरशी. तर ही फ्युझेरियम नावाची बुरशी काय करते की आता रबी हंगाम सुरू होणार आहे आणि रबी हंगामामधलं महत्वाचं पीक आहे हरभरा, करडई. तर या पिकांवर या फ्युझेरियमचा अटॅक फार मोठ्या प्रमाणात जिथे पाणी साचलेलं असेल किंवा जिथे ओलावा जास्त जमिनीमध्ये असेल तर अशा ठिकाणी या फ्युझेरियम बुरशीचा जो वावर आहे आणि त्याची जी फ्युझेरियमची संख्या आहे तर ती त्या ओलाव्याच्या ठिकाणी आपल्याला जास्त पाहायला मिळते आणि तिथले रोपं कोलमडून म्हणजे सुकून वाळून जातात आणि रोपं कोलमडून पडतात. तर यावेळेस सुद्धा आपल्याला ही ट्रायकोडर्मा बुरशी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत करते. एक आणखी काजळी किंवा कानी आपण जे म्हणतो तर त्याविषयी काय सांगाल सर? आता गहू आणि ज्वारी तर यावर काजळी किंवा कानी हे बियाण्यामार्फत पसरणारे रोग आहेत. अच्छा. आणि हे रोग आपल्याला कधी दिसतात तर हे म्हणजे रोपाच्या शेवटच्या अवस्थेत ज्यावेळेस कणीस भरायला आलेल्या आहेत, ज्यावेळेस ओंब्या भरायला आलेल्या आहेत तर त्यावेळेस हे रोग आपल्याला आढळून येतात. आणि हे रोग बियाण्यातून प्रसारित होणारे असल्यामुळं आपल्याला बीज प्रक्रिया करणं फार महत्वाची आहे. कारण त्याचे जे कवक तंतू आहे ते त्या वनस्पतीच्या आतून वरपर्यंत प्रवास करतात आणि हे जर नष्ट करायचं असेल तर याला आपण बीज प्रक्रियेशिवाय आपल्याला पर्याय नाही. बीज प्रक्रिया महत्वाची, फार महत्वाची. आपल्याला विनोद पात्रीकर यांचा औरंगाबाद इथून फोन येतोय. आपण त्यांचा फोन घेऊया. हॅलो. प्रश्न विचारा. मर रोगासाठी हरभऱ्यामध्ये मर रोगासाठी प्रतिबंधक वाण आहे का एखादं? हो. या प्रश्नाचं आपण उत्तर देऊया पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. ठीक आहे.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. रब्बी पिकावरील रोगांचं जैविक व्यवस्थापन याविषयी आपण आज डॉक्टर चंद्रशेखर आंबाडकर यांच्याकडनं माहिती घेतोय. आपल्याला ब्रेकपूर्वी असा प्रश्न होता की हरभरा रोगावर म्हणजे हरभरा पिकावर जो मर रोग पडतो त्याला प्रतिबंधात्मक असं कुठलं वाण सांगता येईल का? होय, विनोद पाथरीकर यांनी फार महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. तर यामध्ये हरभऱ्यामध्ये आपल्याला फुले विक्रम, फुले विराट यासारखे जे वाण आहेत तर ते प्रतिबंधात्मक मर रोगासाठी वाण म्हणून विकसित झालेले आहेत. पण जरी हे वाण विकसित झालेले असले तरीही आपल्याला काळजी घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि यासाठी जर आपण बियाणं पेरतेवेळी जर आपण बीज प्रक्रिया केली तर आपण पुढील काळामध्ये त्यावर येणारे मर रोग असू द्या, आणखी कुठलेही जे जमिनीतून उद्भवणारे रोग आहेत तर ते रोग अटकाव होण्यास आपल्याला मदत होईल. त्यासाठी बीज प्रक्रिया करणं हे फार महत्त्वाचं आहे. बरं, आता ट्रायकोडर्मा ही एक अत्यंत महत्त्वाचं बुरशीनाशक आहे. तर त्याचा वापर करताना शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यावी, त्याचं प्रमाण साधारणतः किती असावं, काय सांगाल? हां, फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण हे जिवंत हे आहेत, जीव आहेत. बरोबर. ट्रायकोडर्मा वगैरे. तर याचं जे आपल्याला वापर करायचा आहे तर वापर करतेवेळी आपण बीज प्रक्रिया सुद्धा करू शकतो, आपण त्याची आळवणी सुद्धा करू शकतो, आपण त्याला मातीत सुद्धा मिश्रण त्याचं करू शकतो आणि फवारणी सुद्धा करू शकतो. तर कुठल्याही पिकासाठी जो बीज प्रक्रियेचा जो दर दिलेला आहे तर तो आहे 5 ते 10 ग्रॅम प्रति किलो बियाण्यामध्ये. आणि आपल्याला याची संख्या वाढवायची आहे जमिनीमध्ये. ट्रायकोडर्माची जेवढी संख्या जास्त असेल तेवढंच आपल्याला इतर हानिकारक बुरशींवर नियंत्रण मिळवता येईल. तर त्यासाठी 2.5 किलो ट्रायकोडर्मा हे जर आपण 25 किलो शेणखतामध्ये मिसळून 1 हेक्टर क्षेत्रामध्ये जर पसरवलं तर निश्चितच आपल्याला फार चांगल्या प्रकारे फायदा होईल. त्याचप्रमाणे आपण आळवणी म्हणजे ज्याला ड्रेंचिंग म्हणतात, म्हणजे एखादं रोप जर आपल्याला मलूल होताना दिसलं किंवा पिवळसर पडताना दिसलं तर त्यावेळेस त्याच्या आजूबाजूला 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून ते द्रावण जर त्या रांगेमध्ये किंवा त्या रोपाभोवती जर त्याची आळवणी केली तर आपल्याला निश्चितच त्या रोगांपासून आपल्याला अटकाव होण्यास मदत मिळेल. आता ट्रायकोडर्मा किंवा इतर जैविक यांचा प्रभावी वापर व्हावा, प्रभावी पद्धतीने त्याचा वापर व्हावा यासाठी कोणत्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे, याबाबत काय सांगाल सर? तर हे जे मी आधीच सांगितल्याप्रमाणे हे जीव जे आहेत तर आपल्याला ट्रायकोडर्मा वापरताना विशेष काळजी जी घ्यायची आहे ती म्हणजे हे आपल्याला सूर्यप्रकाशापासून दूर ठेवायचे. प्रखर सूर्यप्रकाशात याला कधीही ठेवू नये आणि थंड किंवा कोरड्या जागेत आपल्याला याला ठेवायचं आहे. पुन्हा याचे जे मानक आहेत ते सुद्धा फार महत्त्वाचे आहे. ट्रायकोडर्मा जो आहे तो जमिनीचा पोत सुधारण्यास आपल्याला मदत करतो. तर त्यामुळं ट्रायकोडर्माची जी म्हणजे विघटन करण्याची शक्ती आहे ती सुद्धा वाढते. आणि ट्रायकोडर्मा जर आपल्याला हे वापरायचं असेल बुरशीनाशक तर इतर बुरशीनाशकांसोबत त्याचा वापर करू नये. जर आपण केमिकल्स वापरले, कारण हे जिवंत जीव असल्यामुळं केमिकलसोबत त्याची कॉम्पॅबिलिटी नाही आहे. त्यामुळं ट्रायकोडर्मा वापरताना विशेष काळजी घ्यायची आहे की आपल्याला दुसऱ्या बुरशीनाशकांसोबत याचा वापर करायचा नाही. परंतु त्याच वेळेस तुम्ही जे जीवाणू संवर्धक वापरायचे असतील, म्हणजे रायझोबियम आहे, ॲझोस्पिरलम आहे, ॲझॅटोबॅक्टर आहे, तर यांच्यासोबत ते मिश्रण तुम्ही वापरू शकता. तर ही या काळजी आपण घेणं गरजेचं आहे. आता मेटारायझियम ही सुद्धा ही ट्रायकोडर्मा सारखीच एक प्रसिद्ध अशी जैविक निविष्ट आहे. तर याबाबत आपण काय सांगाल सर? फार फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण आतापर्यंत म्हणजे हानिकारक बुरशींवर नियंत्रण मिळवण्यासाठी ट्रायकोडर्मा एक प्रसिद्ध जैविक बुरशीनाशक आपल्याला सांगितलं. पण मेटारायझियम हे जे आहे हे किडींवर आपल्याला नियंत्रण मिळवून देते. म्हणजे मेटारायझियम ही जी आहे, आता जमिनीमध्ये ही हुमणी नावाची जी अळी असते, आपण चित्रामध्ये बघूया. तर ही जी आहे हुमणी, ही पांढरी शुभ्र अळी आपल्याला जमिनीमध्ये असते आणि ही एका रांगेत सगळे रोप जे आहेत तर ते नष्ट करत जाते. तर मेटारायझियम ॲनिसोप्ली ही जी बुरशी आहे तर ही बुरशी या कीटकांच्या शरीरावर स्वतःची उपजीविका करते, या कीटकांच्या शरीरामध्ये स्वतःची वाढ करते आणि त्या कीटकांवर नियंत्रण मिळवण्याचं कार्य करते. त्यामुळे ही सुद्धा एक फार महत्त्वाची बुरशी आपण जैविक रोग नियंत्रणात किंवा जैविक कीड नियंत्रणामध्ये वापरू शकतो. आपल्याला ना अरुण कोदे यांचा सिंधुदुर्गवरून फोन येतोय, तो फोन आपण घेऊया आणि त्यानंतर याचं वापराचं प्रमाण सांगूया. हॅलो. हा बोला. हा आपण बोला सर, काय प्रश्न आहे आपला? माझा प्रश्न असा आहे की मर रोग आहे तो आमच्याकडे एक सफेद कीड असते आत जमिनीमध्ये
आणि त्याला रोटा आमच्याकडे रोटा म्हणण्याची पद्धत आहे आणि त्याच्यामुळे बियाण्याला हे होऊन ते रोप मरतात. बरं. त्याचं प्रमाण बरंच आहे, जवळजवळ नाही म्हटलं तरी 25% प्रमाणे आहे जवळजवळ. बरोबर आहे. आणि शेंगा आमच्या पारंब्या आत हे झाल्या आणि शेंगात साधारणपणे कोवळा गर असतो, त्यावेळी आमच्याकडे लाल मुंगींचा प्रकार जास्त आहे, म्हणजे लाल मुंगी आपल्याकडे त्रास देते. बर. तर तुम्हाला जी मी पांढरी तुम्ही जी अळी सांगितली, तर ही जी अळी आहे ही आहे हुमणी अळी. तर या हुमणी अळीवर रामबाण उपाय म्हणजे 100% खात्रीशीर उपाय म्हणजे मेटारायझियम. हे जर मेटारायझियम आपण पावडर स्वरूपात किंवा द्रव स्वरूपात आपल्या शेतामध्ये जर वापरलं तर 100% आपल्याला या ज्या हुमणी अळी आहे आणि इतरही कुठल्या ज्या जमिनीत उद्भवणाऱ्या अळ्या असतील किंवा जमिनीत त्या वास्तव्यास असतात तर त्यावर आपल्याला नियंत्रण मिळवण्याचं काम करते. तर त्याचा आपण जर वापर करायचा असेल तर आपल्याला 2.5 किलो जे हे मेटारायझियमचं पावडर आहे ते 500 लिटर पाण्यामध्ये, म्हणजे त्याचा जो दर आहे तो 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिळून त्याची आळवणी सुद्धा करता येईल किंवा त्याची फवारणी सुद्धा करता येईल, जेणेकरून आपले जे हे रोग आहेत किंवा ही जी हुमणी अळी आहे ही नष्ट होण्यास मदत होईल. आणि याचा वापर आपण म्हणजे महिन्याभरात 4 वेळेस म्हणजे प्रत्येक आठवड्यात रिपीट करायला पाहिजे, जेणेकरून त्या अळींची संख्या ही नियंत्रणात येईल. आता मेटारायझियम व्यतिरिक्त आणखीन कोणती जैविक सांगायची झाली तर आपण कोणती सांगाल की ज्याचा उपयोग आपण कीटकनाशक म्हणून करू शकतो? हां, बरोबर आहे मॅडम. तर यामध्ये आपल्याला बेव्हेरिया नावाचा आणखी एक बुरशी आहे, त्याचं नाव आहे बेव्हेरिया बॅसियाना. तर ही सुद्धा बुरशी आपल्याला जैविक कीड नियंत्रणामध्ये फार मोठ्या प्रमाणात मदत करते. कारण ही सुद्धा काय करते, ही बुरशी याची जी क्रिया आहे, ही बुरशी म्हणजे कीटकांचं शरीर हे ओलसर असते आणि कुठल्याही बुरशीला ओलसरपणा हा फार आवडतो त्याच्या वाढीसाठी. तर ही बुरशी जेव्हा त्या कीटकांच्या संपर्कात येते तर त्यावेळेस ती बुरशी त्यावर वाढायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे स्क्रीनवर दिसते ती आहे व्हर्टिसिलियम लॅकेनी नावाची बुरशी. तर ही बुरशी पांढरी माशी, मावा किंवा तांबेराचे जे बुरशी असतात, तांबेराची जी बुरशी त्याला आम्ही पक्सिनिया नावाची बुरशी म्हणतो, तर त्या बुरशीवर किंवा खवले कीड यांना आपले लक्ष बनवतात. आणि ही सुद्धा व्हर्टिसिलियम नावाची बुरशी जैविक कीड नियंत्रणामध्ये आपल्याला फार महत्वाचा त्याचा भाग म्हणून सांगता येईल. बरं, आता आपण बघतो की मृदुजन्य रोगांसाठी ट्रायकोडर्मा ही फार प्रभावी असं बुरशीनाशक आहे, पण पिकांच्या वरच्या भागावर येणारं जे काही आहे करपासारखे म्हणा किंवा ठिपके, तर त्यांच्यासाठी काही जैविक उपलब्ध आहेत का सर? हो, निश्चितच उपलब्ध आहेत. जैविकांमध्ये जर आतापर्यंत आपण बुरशी बघितल्या तर यामध्ये आपण बॅसिलस सबटिलिस नावाचा जो जीवाणू आहे किंवा सुडोमोनास फ्लोरोसन्स नावाचा जो जीवाणू आहे, तर हे दोन्ही जीवाणू काय करतात की वनस्पतीच्या वरच्या भागांवर येणारे रोग जसे पानावरचा ठिपका आहे किंवा ब्लाईट आहे, तर हे त्यावर नियंत्रण करण्याचं काम करतात. आता या स्लाइडमध्ये जे दाखवलेलं आहे ती बेव्हेरिया किंवा याची व्हर्टिसिलियमची आहे ही बुरशी. तर ही बुरशी त्या कीटकांच्या शरीराच्या संपर्कात आलेली आहे आणि कीटकांच्या शरीराच्या संपर्कात आल्याबरोबर त्यांची ती वाढ झालेली आहे आणि वाढ झाल्यामुळे काय होतं, त्या कीटकांना समोर त्यांना वाढण्यास किंवा वाव राहणार नाही आणि ते कीटक मरून जातील. तर या सुद्धा बुरशी आपल्याला फार मोठ्या प्रमाणात वापरता येतात. बेव्हेरिया आपण दाखवूया प्रेक्षकांना कशा पद्धतीची ती बुरशी आहे, ती स्लाइडमधनं दिसू शकते. हो, बेव्हेरिया सुद्धा एक फार महत्वाची बुरशी आहे की जी आपल्याला अशा जैविक रोग नियंत्रणामध्ये फार मोठ्या प्रमाणात. तर ही जी बुरशी आहे तर ही म्हणजे कीटकजन्य बुरशी आहे, कीटकांवर वाढ करणारी बुरशी आहे, त्यांच्यावर उपजीविका करणारी बुरशी आहे. आणि ही बुरशी सुद्धा ज्यावेळेस त्या कीटकांच्या शरीराच्या संपर्कात येतात तर त्यावेळेस त्यांच्या शरीरात थेट वाढतात आणि 48 ते 72 तासांमध्ये त्या कीटकांचा नाश होण्यास आपल्याला मदत मिळते. नक्कीच. आता पुढची एक आणखीन स्लाइड, हे काय दिसतंय सर? ही एक हुमणी अळी आहे. तर या हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी आपण जसं सांगितलं मेटारायझियम, बेव्हेरिया, तर या अळींना आपण अटकाव करण्यासाठी या दोन्ही बुरशींचा चांगल्या प्रकारे आपण वापर करू शकतो. आता रोग नियंत्रणा व्यतिरिक्त जैविकांचा इतर काही वापर किंवा कार्य सांगायचं झालं तर कोणतं सांगाल सर आपण? तर हे जे आहेत आतापर्यंत आपण काय सांगितलं की कशा प्रकारे
रोगांना आणि किडींना अटकाव करतात. तर रोग नियंत्रणाच्या व्यतिरिक्त यांचे जे कार्य आहे तर यांचं जे फार महत्त्वाचं कार्य आहे की हे स्वतःच्या शरीरातून वाढवर्धक द्रव्य निर्माण करतात. आणि वाढवर्धक द्रव्य निर्माण करताना काय होते की मुळांची चांगल्या प्रकारे वाढ होते. मुळांची वाढ झाली की मुळं सशक्त होतात. आणि ज्यावेळेस या मित्र बुरशींचा किंवा मित्र जीवाणूंचा जमिनीमध्ये वावर वाढतो, त्यांची संख्या वाढते, तर निश्चितपणे ते वाढवर्धक द्रव्य वनस्पतीच्या वाढीसाठी आपल्याला फार मोठ्या प्रमाणात मदत करतात. आणि त्यावर इतर हानिकारक बुरशींचा, इतर जे कीड आहे जे जमिनीत वास्तव्यास असतात, तर त्यांची संख्या मर्यादित ठेवण्यामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणात मदत मिळते. आता पिकांमध्ये जर आपण विचार करायचा झाला की अन्नद्रव्यांची उपलब्धता होणं हे फार महत्त्वाचं आहे, तर त्यासाठी असे कोणते जीवाणू आहे की जे त्याला उपयोगी पडतात? हां, फार महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम. आता आपल्याला माहीत आहे की पिकांना फार मोठ्या प्रमाणात नत्र लागते, काही पिकांना स्फुरद लागतं, काही पिकांना पालाश लागतं. तर हे जे जीवाणू आहे यामध्ये रायझोबियम सारखे जीवाणू आहे, ॲझोस्पिरलम सारखे जीवाणू आहे, ॲझॅटोबॅक्टर आहे. आपण ऊसांसारख्या पिकांमध्ये ॲसिटोबॅक्टर, ज्याला ग्लुकोन ॲसिटोबॅक्टर म्हणतात, ते ग्लुकोन ॲसिटोबॅक्टर सारखे जीवाणू आहेत. तर हे जीवाणू काय करतात की नत्र उपलब्ध करण्याचं काम करतात, पुन्हा स्फुरद विरघळण्याचं काम करतात, पालाश आपल्या वनस्पतींना मिळवून देण्याचं काम करतात. तर हे जीवाणू फार महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये रायझोबियम जे आहे तर हे द्विदल वर्गीय पिकांमध्ये आपल्याला वापरता येते. ॲझॅटोबॅक्टर जे आहे तर ते आपल्याला तृणधान्य प्रकारचे जे पीक आहे त्यामध्ये आपल्याला वापरता येतात. आणि ॲझोस्पिरलम आहे हे ज्वारी आणि मका यांसारख्या पिकांमध्ये आपल्याला वापरता येते. बरं, आता एक स्लाइड आपण प्रेक्षकांना दाखवूया आणि त्या स्लाइडविषयी आपण समजून सांगावं सर की नेमकी कोणत्या प्रकारचा रोग हा पानांवर पडलेला आहे आणि त्याच्यावर प्रतिबंध हा नैसर्गिकदृष्ट्या आपण जीवाणूंचा वापर करून कशा पद्धतीने आणू शकतो, काय सांगाल सर? आपण स्लाइड दाखवूया प्रेक्षकांना. मी विनंती करते की स्लाइड आपण प्रेक्षकांना दाखवावी जेणेकरून त्याचा आपण संपूर्ण सविस्तर काय सांगाल सर याविषयी? तर हा एक सुडोमोनस फ्लोरोसस, म्हणजे तुम्ही आता त्या चित्रामध्ये जर बघितलं तर स्लाइडमध्ये एक प्लेट दिसत आहे आणि त्यामध्ये तो चकाकी निर्माण करणारा हा एक सुडोमोनस नावाचा जीवाणू आहे. तर वनस्पतींवर काय होतं की पानांवर करपा नावाचा रोग हा तयार होतो. तर या करपा रोगाच्या नियंत्रणासाठी जे सुडोमोनस फ्लोरोसन्स याची जर आपण फवारणी केली तर करपा नावाचे जे रोग आहेत तर त्यावर नियंत्रण मिळण्यास आपल्याला मदत होईल. आपण पुढची स्लाइड पण दाखवूया प्रेक्षकांना, तीही आपण समजून सांगावी त्यांना की नेमकी ही स्लाइड आहे कसली आणि काय कार्य करते. हा बॅसिलस सबटिलिस किंवा बॅसिलस पिम्युलिस नावाचा रोग आहे. आता हरभरा पीक आहे, हरभरावर ॲस्कोकायटा नावाचं जी बुरशी आहे ती अटॅक करते आणि हे म्हणजे ज्यावेळेस घाटे भरण्याचा कार्यकाळ आहे तर त्यावेळेस या बुरशीचा आपल्याला प्रादुर्भाव आढळून येतो. तर ही बॅसिलस सबटिलिस नावाची जर बुरशी म्हणजे जीवाणू जर आपण याची जर फवारणी घेतली तर यासारख्या बुरशींवर म्हणजे ॲस्कोकायटा सारख्या बुरशीवर आपल्याला नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. आपल्याला पाणप्पा लांडगे यांचा लातूरवरून फोन येतोय, आपण तो फोन घेऊया. हॅलो. हा मॅडम. हा सर बोला, नमस्कार. प्रश्न विचारा. हॅलो, प्रश्न विचारा. हा मॅडम, मी लातूरून बोलतो. बोला. मॅडम, मी दरवर्षाला 2189 हे गव्हाचं वाण पेरतो. तर ते त्याच्यावर कांदियाळी हा वारंवार पडतो, म्हणजे ते बुडामध्येच रोग पडतो आणि ते पीक वाळायला चालू असं. तर त्यासाठी काही जैविक उपाययोजना करता येतं, व्यवस्थापन करता येतं? काय सांगाल सर? होय, तर हा जो रोग आहे हा जमिनीतून उद्भवणारा रोग आहे. तर यासाठी आपण ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया आपण केली पाहिजे. जर आपल्याकडे ट्रायकोडर्मा उपलब्ध नसेल तर आपण कृषी महाविद्यालय किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे सुद्धा येऊन आपण जैविक हे जे आहेत तर ते आपल्याला सहजरित्या उपलब्ध होईल. आणि वारंवार जर आपल्या पिकांमध्ये हा रोग आपल्याला आढळत असेल तर पहिल्यांदा आपण कार्बॉक्झिन हे एक बुरशीनाशक आहे, केमिकल आहे ते सुद्धा सांगायला हवं कधी काळी. आणि हे कार्बॉक्झिन अधिक थायरम हे विटावॅक्स पॉवर नावाने आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहे. याची जर बीज प्रक्रिया केली तर प्राथमिक अवस्थेत याचं आपल्याला नियंत्रण मिळण्यास मदत होईल. आणि ट्रायकोडर्माचा वापर आपण शेतामध्ये जर केला तर असे रोग पुढील काळात येणार नाहीत.
नक्कीच आपण या विषयाविषयी आणखीन सविस्तर जाणून घेऊया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते. रब्बी पिकावरील रोगांचे जैविक व्यवस्थापन या विषयावर आज आपण माहिती करून घेते डॉक्टर चंद्रशेखर अंबाडकर यांच्याकडनं. सर, एकूणच उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत जर काही मानकं असतील तर ती मानकं कोणती आणि शेतकऱ्यांनी नेमकी काय खरेदीच्या वेळी काळजी घेणं गरजेचं आहे, काय सांगाल? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम. कारण ज्यावेळेस आपण हे जिवंत जीवाणू किंवा बुरशी आपण बाजारामधून विकत घेतो तर त्यामध्ये त्यांची संख्या असणं फार महत्त्वाचं आहे. आम्ही ज्यावेळेस याची ही जे ट्रायकोडर्मा आहे किंवा दुसरे जे जीवाणू आहेत, आम्ही याला जमिनीमधून अलग करण्याची प्रक्रिया असते, त्याला म्हणतो आम्ही आयसोलेशन. तर यांची संख्या आम्ही CFUच्या मानकामध्ये त्याची गणना केली जाते. म्हणजेच CFU म्हणजे कॉलनी फॉर्मिंग युनिट्स. तर ज्यावेळेस हे CFU म्हणजे द्रव स्वरूपात जर आपल्याला कुठलंही हे जिवंत जीवाणूचं मिश्रण आपल्याला पाहिजे असेल आणि त्यावेळेस त्याची संख्या 1 गुणिले 10⁹ एवढी संख्या त्यामध्ये असणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस पावडर किंवा भुकटीच्या स्वरूपात जर असेल तर त्यामध्ये त्यांची संख्या 2 गुणिले 10⁶ एवढे कॉलनी फॉर्मिंग युनिट्स त्यामध्ये असणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे जिवंत असल्यामुळे याची आपण कालमर्यादित याचा वापर करणं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही फ्रेश वापराल तेवढंच हे चांगलं आहे. आजकाल बाजारामध्ये काय पाहायला मिळतं की पुष्कळशे लोक नफा मिळवण्याच्या दृष्टीनं हे याचं निव्वळ पावडर स्वरूपात विकतात आणि त्या पावडरमध्ये ज्यावेळेस आम्ही लॅबोरेटरीजमध्ये आयसोलेशन करतो तर त्या पावडरमध्ये आम्हाला त्याचा एकही अंश मिळत नाही. शेतकऱ्यांची इथेच फसगत होते आणि ही फसगत टाळण्यासाठी माझी कळकळीची विनंती शेतकरी बांधवांना राहील की त्यांनी हे जर जिवंत जीवाणूचं मिश्रण किंवा ट्रायकोडर्माचं मिश्रण हे विकत घेताना खात्रीशीर ठिकाणाहून घ्यावं, जेणेकरून शेतकऱ्यांची फसगत होणार नाही. आणि यासाठी तुम्हाला कृषी विद्यापीठांचा पर्याय सर्व ठिकाणी उपलब्ध आहे. आणि कृषी विद्यापीठातील जिथे म्हणजे आता मराठवाडा कृषी विद्यापीठाचा जर आपण हे घेतला तर त्यामध्ये वनस्पती रोगशास्त्र विभागामध्ये याची निर्मिती केली जाते. याची फार माफक दरात शेतकऱ्यांना विक्री केली जाते. तर याचा प्रत्येक शेतकऱ्यांनी निश्चितपणे फायदा करून घ्यावा आणि हे अधिक चांगलं जे जीवाणूचं मिश्रण आहे, ट्रायकोडर्माचं मिश्रण आहे, हे आपल्या शेतामध्ये वापरावं अशी मी शेतकऱ्यांना विनंती करू इच्छितो. आता यामध्ये जीवाणूंचा वेगळ्या वेगळ्या कारणासाठी वेगळा वेगळा वापर करण्याऐवजी या जीवाणूंचा आपण एकत्रित असा वापर करू शकतो का? म्हणजे 4-5 जीवाणू एकत्र घ्यायचे, ते एकत्र राहू शकतात का? आणि अशी काही उदाहरणं आहेत का जी आपण सांगू शकाल? बिलकुल, अत्यंत फार म्हणजे सुबक प्रश्न आहे. जेणे आता अनेक विद्यापीठांमध्ये यावर संशोधन सुद्धा सुरू आहे. आसाम कृषी विद्यापीठाने काही असे तयार केलेले आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने बायोमिक्स नावाचं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. आणि याच आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे याच बायोमिक्स तंत्रज्ञानाच्या विकासासाठी डॉक्टर KT आपेट हे फार मोठ्या प्रमाणात म्हणजे फार मेहनत घेत आहेत. आणि त्यांना व मला यावर्षी त्याच बायोमिक्ससाठी आपण या स्लाइडमध्ये बघत आहात की शेतकऱ्यांची किती प्रचंड गर्दी आहे. आणि याच बायोमिक्स तंत्रज्ञानासाठी आम्हाला राधाकृष्ण शांती मल्होत्रा पुरस्कार मिळाला आहे. तर हे बायोमिक्स काय आहे ही मी थोडक्यात आपल्याला माहिती देतो. तर ही बायोमिक्स हे 14 बुरशींचं 14 जीवाणूंचं एक मिश्रण आहे. आणि त्यामध्ये ट्रायकोडर्मा सारख्या बुरशी, नंतर सुडोमोनस, बॅसिलस, पॅसिलोमायसिस हे असे जे आपल्याला अत्यंत फायदेशीर ठरणारे जे जीवाणू आहेत, बुरशी आहेत, यांचे एकत्रित मिश्रण केलेलं आहे. आपण बायोमिक्स विषयी सविस्तर आपण सांगूच या, पण एक फोन येतोय बबन घुगे यांचा परभणीवरून. तो फोन घेऊ आणि आपण आपल्या विषयाकडे येऊ. ठीक आहे. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार. प्रश्न विचारा. हा मॅडम, मी 3 महिन्यापूर्वी विद्यापीठातून बायोमिक्स आणलं होतं. अच्छा. लिक्विड फ्लेवर मध्ये येते. तर ते आता मी साठवून ठेवलेलं आहे, तर ते आता सध्या तुरीच्या पिकाला वापरायला जमतं का? साठवून ठेवलंय त्यांनी. किती महिने झाले? 3 महिने. 3 महिने 6 महिन्यापर्यंत आपण त्याचा वापर करू शकतो. परंतु जेवढं जास्तीत जास्त फ्रेश आपण वापराल
तेवढं त्याला म्हणजे प्रत्येक पिकाला हे फायदेशीर, कारण त्यामध्ये जे जिवंत जीवाणू आहे त्यांचं सतत त्यामध्ये जो मीडिया तयार आहे किंवा लिक्विडमध्ये आम्ही जे रसायनं टाकतो किंवा जे त्याचा मीडिया आहे, तर तो त्या मीडियाला जोपर्यंत त्याच्या वाढीसाठी द्रव्य त्यामध्ये शिल्लक आहे तोपर्यंत ते वाढत राहतात आणि जेवढं फ्रेश तुम्ही वापराल तेवढे तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील. त्यामुळे माझी विनंती राहील आपल्याला की ही बायोमिक्स असू द्या किंवा कुठलंही जीवाणूंचं मिश्रण असू द्या, हे 6 महिन्याच्या आत आपण वापरायला हवं. आपण त्यांच्या प्रश्नापूर्वी बायोमिक्स या विषयावर होतो, थोडं सविस्तर आपण शेतकरी बांधवांना त्याविषयी सांगू. तर हे बायोमिक्स तंत्रज्ञान मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये विकसित झालेलं आहे. तर यामध्ये काय आहे की काही कीडनाशक बुरशींचा वापर केलेला आहे, काही जीवाणूंचा वापर केलेला आहे आणि काही ट्रायकोडर्मा सारख्या 4 ते 5 प्रजातींचा वापर केलेला आहे. तर ही बायोमिक्स तंत्रज्ञान ज्यावेळेस विकसित झालं तर हे सर्वात पहिल्यांदा काही म्हणजे संत्रावर्गीय पिकांमध्ये डिक्लाइन नावाचा, आरोह नावाचा रोग येत होता. तर त्यावर आधी याचे टेस्टिंग झाल्या. नंतर परभणीच्या जवळ हळदीचा फार मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. तर या हळदीच्या क्षेत्रामध्ये काय होतं की कंदकूज आहे किंवा कंदमाशी आहे आणि हुमणी अळी आहे, याचा फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळत होता. पण ज्यावेळेस हे बायोमिक्सचं मिश्रण शेतकऱ्यांनी वापरायला सुरुवात केली तर त्यावेळेस त्यांना या अनेक हानिकारक बुरशी आहे, पिथियम नावाची बुरशी आहे किंवा हुमणी अळी आहे आणि कंदमाशी आहे, तर यावर नियंत्रण मिळण्यात फार मोठ्या प्रमाणात मदत झाली आणि अत्यंत माफक दरामध्ये, म्हणजे जिथे शेतकरी आधी 2-2, 3-3 हजार रुपये एका फवारणीसाठी खर्च करत होता तर ते फक्त आम्ही 150 रुपयामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळं मराठवाड्यातला म्हणजे जवळपास परभणीच्या आजूबाजूचा आणि नुसतं परभणीच्या पुरतं मर्यादित नाही तर महाराष्ट्राच्या इतर कानाकोपऱ्यात सुद्धा हे बायोमिक्सचा आता प्रसार झालेला आहे आणि लोकांना त्याची प्रचिती येत आहे. अनेक शेतकरी फार खुश आहेत. तर या बायोमिक्स तंत्रज्ञान जे आमच्या वनस्पती रोगशास्त्र विभागाची फार मोठी उपलब्धी मला सांगता येईल. आपल्याला एक फोन येतोय श्रीराम नागरे यांचा नाशिकवरून, आपण तो फोन घेऊया. हॅलो. हा मॅडम. हा, विचारा आपला प्रश्न विचारा. आपला दूरदर्शन संचाचा आवाज आधी पूर्ण बंद करा आणि प्रश्न विचारा. हॅलो. हा, प्रश्न विचारा. हा मॅडम, मी लाल कांद्याचे वय बी त्याला ट्रायकोडर्मा चोळून ते शेतात टाकलं होतं, तरी त्याची मरवणूक होती, कूज होती. काय सांगाल बिया? तर आपण ट्रायकोडर्मा जो विकत घेतला तो खात्रीशीर ठिकाणून विकत घेतलेला पाहिजे आणि ट्रायकोडर्मा जर आपण जर मार्केटमधून जर विकत घेतला असेल तर त्यामध्ये त्या ट्रायकोडर्माची संख्या कमी जर राहिली तर तुम्हाला मर रोगास त्यावर उपाय मिळणार नाही. त्यामुळे ट्रायकोडर्मा जे आहे तर ते वापरण्याचं प्रमाण सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे याची जर आपण जर बीज प्रक्रिया केली तर 5 ते 10 ग्रॅम पर्यंत आपण प्रति किलो बियाण्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा हा वापरू शकतो. आणि जर बीज प्रक्रिया जर व्यवस्थित झाली नसेल तर आणि जमिनीमध्ये आपल्या हानिकारक बुरशींची संख्या जास्त असेल तर अशा प्रकारचे प्रश्न उद्भवू शकतात. त्यामुळे ट्रायकोडर्मा हा खात्रीशीर ठिकाणाहून आणणे आणि फ्रेश आणणे, म्हणजे तो जास्त कालावधीच्या 6 महिन्याच्या आधी आणलेला नसावा, जेणेकरून त्यामध्ये त्या ट्रायकोडर्माचे जे बुरशी आहेत, बुरशीचे जे बीज आहेत त्यांची संख्या जास्तीत जास्त राहिली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण मातीमध्ये मिसळतो किंवा बियाण्यांना मिसळतो त्यामुळे आणि जे हानिकारक बुरशी आहेत तर त्यावर अटकाव करण्याचं काम ही ट्रायकोडर्मा बुरशी करते. तर त्यामुळं हा ट्रायकोडर्मा जो आहे तो आपल्याला बाजारातून आणतेवेळेस ही काळजी घेणं फार महत्त्वाची आहे. आता ही जरी मित्र बुरशीनाशक जीवाणू असलीत तरी पण काही अशा काळजी असतात की ज्या घेणं फार गरजेचं आहे शेतकरी बांधवांनी. तर अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण शेतकरी बांधवांना अशा प्रकारचे जैविक निविष्ठा वापरताना घ्यायला आपण सांगणार आहात? जैविक निविष्ठा वापरताना काळजी म्हणजे मी आताच प्रमाण त्याचं सांगितलं की त्याचे जे गुणवत्तेचे मानक आहे ते गुणवत्तेचे मानक त्या प्रायव्हेट कंपन्या असू द्या किंवा सरकारी किंवा खाजगी कंपन्या असू द्या, त्यांनी ते गुणवत्तेचे मानक पाळणे फार महत्त्वाचं आहे. जर हे गुणवत्तेचे मानक जर पाळलेले नसतील तर आपल्याला त्याचा निश्चित फायदा मिळत नाही.
आणि हे जे जिवंत जीवाणूचं मिश्रण आहे तर लगेच आपल्याला टाकल्याबरोबरच रिझल्ट मिळायला पाहिजे असंही नाही, कारण यांची संख्या आपल्याला जमिनीमध्ये आधी वाढवायची आहे. जमिनीमध्ये जोपर्यंत या मित्र बुरशींची संख्या वाढणार नाही तोपर्यंत आपल्याला निश्चित असा फायदा मिळणार नाही. हे जे वापरताना जर आपण काळजी घ्यायचं आहे तर जी काळजी घ्यायची आहे तर ती म्हणजे याला कोरड्या आणि थंड ठिकाणीच ठेवायचं आहे, कारण हे जिवंत आहेत. आणि प्रखर उष्णता असलेल्या ठिकाणी जर आपण याला जर साठवून ठेवलं तर काय होईल की याची हे जिवंत जे मुरली श्रीरामे यांचा आपल्याला नांदेडवरून फोन येतोय, आपण त्यांचा फोन घेऊया. हो मॅडम. नमस्कार. नमस्कार. हॅलो. विचारा, प्रश्न विचारा आपला. हा मॅडम, मी नांदेडून बोलतो. आपला हळदीवर करपा पडलाय मॅडम. काय म्हणालात? हळदीवर करपा हळदीवर करपा रोग पडलाय, काय सांगा? तरी त्यासाठी काय औषध? हळदीवर जर आता करपा पडलेला असेल तर आता तुम्हाला म्हणजे बीज प्रक्रियेची वेळ निघून गेलेली आहे, सर्व निघून गेलेले आहे, तर मी एक औषधं सांगतो, ती बाजारातून आणायची आहे आणि ती फवारायची आहे. तर त्यासाठी कॅप्टन नावाचं एक बुरशीनाशक आहे, ते तुम्ही फवारू शकता. किंवा मॅन्कोझेप आणि कार्बेंडाझिम यांचं जे मिश्रण आहे साफ नावाने बाजारामध्ये उपलब्ध आहे. ते साफ नावाचं बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून जर आपण फवारलं तर या करपा रोगाचं नियंत्रण करण्यास मदत होते. नक्कीच सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि अतिशय सविस्तर आणि छान पद्धतीने शेतकरी बांधवांना माहिती दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमातनं आपला निरोप घेत आहोत. आपल्या शेतीची आणि आपल्या आरोग्याची नीट काळजी घ्या. धन्यवाद. धन्यवाद.